यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय राधा गोपाल राधे जय राधा गोपीनाथ राधे जय राधे जय श्री राधे जय गौरनिताय जय 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 प्रभुपाद जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव भक्तवृंद की जय। राधा श्याम सुंदर देव की जय। हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. हरे कृष्णा. मराठी हिंदी हिंदी मराठी चालतंय. ओके. हिंदी म्हणजे त्यात मराठी शब्द येतील काही. तुम्ही सांगत असाल तसं मराठी हिंदी. मी ऍक्च्युली मराठी भागवत मानलं होतं. मराठी आहे. श्रीमद भागवतम स्कंध 4 अध्याय 20 श्लोक क्रमांक 24. बरोबर ना? श्रीवास 24 ना? ओके. न कामये नाथ तदस्प्यहम क्वचिन न यत्र. अभी थोड़ा समय कम है तो मैं अकेला ही पढ़ूंगा. न यत्र युष्म चरणाम्बुजा सवहा महत्तमांत हृदयान मुखच्युतो विदस्त्व कर्णायुतमेश मे वरहा. अनुवाद. हे नाथ, म्हणूनच तुमच्या अस्तित्वामध्ये विलीन होण्याचे वरदान मला नको, कारण तुमच्या चरणकमलांपासून प्राप्त होणाऱ्या अमृतासवाचे अस्तित्वच त्या वरदानामध्ये नाही. मला असे वरदान हवे आहे की मला निदान 10 लक्ष कान तरी मिळावेत, कारण त्यामुळे मी तुमच्या शुद्ध भक्तांच्या मुखातून तुमच्या चरणकमलांचे यश श्रवण करू शकेन. तात्पर्य कृपया ध्यानपूर्वक ऐका. पूर्वीच्या श्लोकामध्ये पृथु महाराजांनी भगवंतांना कैवल्यपती म्हणजे स्वतःच्या अस्तित्वामध्ये विलीन होण्याचा मोक्ष प्रदान करणारे स्वामी असे संबोधले आहे. याचा अर्थ मात्र त्यांना कैवल्य प्राप्तीची उत्कंठा होती अशी मुळीच नाही. हेच तथ्य वर्तमान श्लोकामध्ये अधिक स्पष्ट केलेले आहे. हे नाथ, मला अशा मोक्षाची किंचितही कामना नाही. पृथु महाराजांना भगवंतांच्या चरणकमलांचे यश श्रवण करण्यासाठी लक्षावधी कान हवे होते. त्यांनी असा विशेष उल्लेख केला आहे की भगवंतांचे महात्म्य शुद्ध भक्तांच्या मुखातून प्रकट व्हावे, कारण शुद्ध भक्त अगदी अंतःकरणपूर्वक त्या महात्म्याचे वर्णन करतात. भागवताच्या प्रारंभी 1.1.3 असे म्हटले आहे की शुकमुखाद अमृत द्रव संयुतम. भागवतातील अमृत शुकदेव गोस्वामींच्या मुखातून स्रवलेले असल्यामुळे ते अधिकच आस्वाद्य झालेले आहे. कोणी असा विचार करेल की भगवंतांचे महात्म्य भक्त अथवा अभक्ताच्या मुखातून असे कोणाकडूनही ऐकता येते, पण येथे स्पष्ट उल्लेख आढळतो की भगवंतांचे यश हे शुद्ध भक्तांच्या मुखातूनच प्रकट झालेले असावे. श्री सनातन गोस्वामींनी अभक्तांच्या मुखातून हरिकथा श्रवण करण्यास कठोर प्रतिबंध केलेला आहे. भागवतातील कथा अत्यंत अलंकारिक भाषेत सांगणारे अनेक व्यावसायिक कथाकार आहेत, परंतु शुद्ध भक्ताला त्यांच्याकडून श्रवण करणे मुळीच आवडत नाही, कारण त्यांनी वर्णिलेला भगवत महिमा म्हणजे केवळ प्राकृतिक ध्वनिकंपनेच असतात. तथापि शुद्ध भक्तांच्या मुखातून ऐकलेले भगवत महात्म्य त्वरित परिणामकारक ठरते.
भागवतातील 3.25.25 सताम प्रसंगान मम वीर संविदः या शब्दाचा अर्थ अनन्य भक्ताच्या मुखातून प्रकट झालेले भगवंतांचे गुणवर्णन अतिशय शक्तिशाली असते असं आहे. भगवंतांचे अखिल ब्रह्मांडामध्ये असंख्य भक्त आहेत आणि ते अनादी काळापासून अमर्याद काळासाठी भगवंतांचे गुणवर्णन करीत आहेत. तरीही भगवंतांच्या गुणांची गणती पूर्ण करणे त्यांना शक्य झालेले नाही. म्हणून पृथु महाराजांना असंख्य कान हवे होते. त्यांच्याप्रमाणेच श्रील रूप गोस्वामींनीही भगवत महात्म्याचे श्रवण आणि कीर्तन करण्यासाठी आपल्याला लक्षावरी कान आणि लक्षावरी जिव्हा असाव्यात अशी इच्छा केली. दुसऱ्या शब्दात, आपण जर आपल्या कानाने भगवंतांचे महात्म्य सदैव ऐकत राहिलो तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी विनाशकारी असणारे मायावाद दर्शन ऐकण्याची आपल्याला मुळीच संधी मिळणार नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की एखादा मायावादी दार्शनिक अगदी वैदिक शास्त्रातील वर्णनांच्या आधारे भगवंतांच्या लीलांविषयी प्रचार करीत असला तरीही मनुष्याने त्याचे कथन ऐकल्यास त्याचा शेवटी निश्चितपणे आध्यात्मिक विनाश होतो. असे मायावाद मत ऐकून मनुष्य जीवनाच्या आध्यात्मिक पूर्णत्वाचे ध्येय प्राप्त करू शकत नाही. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिनि. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दं श्री चैतन्येश्वरम्. हरे कृष्णा. एक्चुअली चलकरंजी मैंने पहले पूछा कौन कौन है. राजकुमार प्रभु है. हार्ट बीट्स बढ़ गए मेरे. लास्ट टाइम अरे मराठी तर प्रभूजींना विचारलं मी की राजकुमार प्रभू आहेत काय काय वर घेऊ का. अच्छा ओके. हरे कृष्ण. आता येतोय. तर मागच्या वेळेला ते नव्हते जेव्हा यायचं होतं तेव्हा. तर म्हणलं तेव्हा यायचं पण पावसाचं खूप भयानक स्थिती होती. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की किती
काय काय आपण खूप मोठ्या संकटातून महाराष्ट्र चाललाय आणि मग श्रीवास पंडित प्रभूजींशी कसं करायचं काय ते म्हणले, प्रभूजी रिस्क नका घेऊ म्हणून कॅन्सल झालं आणि पाऊसही आला नाही. चांगला श्लोक होता, चर्चा करायचं राहिलं. मग प्रभूजींना मी म्हणलं, प्रभूजी असं असं आहे, मग आता या रविवारी. प्रभूजी म्हणले या, स्वागत आहे. म्हणलं ठीक आहे. तर ॲक्च्युली या ठिकाणी महान वैष्णव आहेत, सगळे आदरणीय वैष्णव. सुभाष पंडित प्रभू, राजकुमार प्रभू, दामोदर सखा प्रभू आणि कृष्ण रसायन प्रभू. हां, तर अजून बरेच हे प्रामुख्याने अजून बरेच आहेत. तर यांच्यासमोर बोलायचं धाडस. परंतु कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की हे हरिकथा जी आहे अनंत आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी बराच वेळा उल्लेख करतात की हरिकथा अनंत आहे, हरिनाम अनंत आहे. तर ह्या अनंत आकाशामध्ये ज्याची जितकी कॅपॅसिटी आहे तितकं तो उड्डाण करू शकतो. त्याला लिमिटच नाही आहे. हां, त्याला मर्यादाच नाही. किती उंच, गरुड इतका उंच उड्डाण करतोय, पण गरुड त्याच्या क्षमतेनं जरी उड्डाण केलं तरी तो त्या आकाशाला गवसणी घालू शकत नाही. म्हणजे हरिकथेच्या जसं आता आपण ऐकलं. हां, तर या ठिकाणी असे गरुड आहेत उड्डाण करणारे, आणि त्यामध्ये एक चिमणीसारखं आपण असं थोडंसं उड्डाण करायचं, परत जरा दम लागे खाली बसायचं. परंतु ज्याने त्याने आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करायचे. कारण तुष्यंतीचे रमंतीचे, तर हे आपलं हृदय शुद्ध करणारं आहे ही भगवंतांची कथा, आणि त्याच वेळेला इतरांना पण आनंद देणारी आहे. आणि हे खूप सुंदर पद्धत आहे इचलकरंजीमध्ये की असे सिलेक्टेड श्लोक आहे, त्यामुळं अभ्यासपूर्वक प्रतिपादन करावं लागतं, असं जनरल नाही. मागच्या वेळेचा श्लोक पण खूप सुंदर होता आणि यावेळेचा पण. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये पृथु महाराज किती सुंदररित्या सांगतायत की मला सगळ्यात महत्वाचं काय सांगतायत या ठिकाणी ते की हे नाथ, तुमच्या शुद्ध भक्तांच्या मुखातून तुमचे महात्म्य श्रवण करण्याची संधी मला मिळावी, हे एकच वरदान मला हवे. हा 25वा श्लोक आहे. इतर कोणत्याही वरदानाची मला आवश्यकता नाही. आणि 24व्या श्लोकामध्ये म्हणतायत, मला तुमच्या या कथेचं अमृत आस्वाचं जे आहे आस्वादन करण्यासाठी किमान 10 लक्ष तरी कान मिळावेत, कारण त्यामुळे मी तुमच्या शुद्ध भक्तांच्या मुखातून तुमच्या चरण कमलांचे यश श्रवण करू शकेल. आपल्याला 2 कान दिलेत, पण त्या 2 कानांनी पण आपल्याला 1-2 तास झालं की असं वाटतंय बस आता अजून किती वेळ सांगणार प्रभूजी. आहे ना. पण मला आठवतंय आम्ही पुणे यात्रेला जायचो परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या. तर सकाळी 8ला भागवतम चालू करायचे महाराज, तर 12-1 वाजेपर्यंत चालायचं आणि कंटाळा येत नव्हतं. श्रवण म्हणजे असं वाटत अजून. मग परत दुपारी रेस्ट घेतलं, प्रसाद घेतला की रेस्ट केली की परत 2-3-4ला चालू केलं की 8-9 वाजेपर्यंत रात्री. ते आमच्या अगदी रुपेरी म्हणजे मौल्यवान दिवस आहेत ते आमच्या आठवणीतले. आणि आता ते संपलं. आता सुद्धा यात्रेमध्ये काय 2 तास कथा होती. परंतु हे समजतं की या शुद्ध भक्तांच्या मुखातून, जसे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज सुद्धा पुण्याला कथा करतात 2-2, 3-3, 4-4 घंटे. तर काय यांच्या मुखातून श्रवण करणं, तर हे आपलं हृदय शुद्ध करणार आहे. आणि हेच या ठिकाणी पृथु महाराज सांगतात. आणि पूर्वीच्या श्लोकासुद्धा तुम्ही वाचला असेल भागवतमचं पूर्वीचं हे. तर कसं इंद्र जे आहे, इंद्राला पृथु महाराज क्षमा करतात आणि इंद्र पश्चाताप करतो. तर पृथु महाराजांच्या गुणांचं विशेष
या ठिकाणी वर्णन करण्यात आलेले आहे सगळ्या श्लोकामध्ये की किती महान होते पृथू महाराज आणि कसे इंद्राला क्षमा करतात. नंतर भगवान सुद्धा त्यांना भेटण्यासाठी येतात. तर असं वर्णन आहे. ॲक्च्युली हे खूप विशेष आहे की मी त्याच्या आधीचे 2-3 श्लोक नंतरचे 1-2 श्लोक वाचले तर भगवंत ॲक्च्युली बघा की पृथू महाराज आणि इंद्र प्रणाम करायला लागतो, पश्चाताप होतो, तर पृथू महाराज प्रणाम करू देत नाही इंद्राला, तसंच वर उचलतात आणि मिठी मारतात आणि भगवंत वार्तालाप करतात पृथू महाराजांशी. परंतु भगवंतांना सुद्धा पृथू महाराजांना सोडून जायची इच्छा नसते. असं वर्णन आहे की एका हाताने गरुडाच्या खांद्यावर भगवंतांनी हात ठेवलेला आहे, एक हात भगवंतांनी त्यांच्या हातावर ठेवलेला आहे, खांद्यावर ठेवलेला आहे आणि भगवंत असे वर्णन आहे की भगवंत सुरुवातीला जमिनीवरनं पाय टेकवलेले नसतात आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की देवी देवता वगैरे सगळे हे जे आहे ते स्पर्श करत नाही. तर भगवंत पण तसेच त्याच स्थितीमध्ये असतात. पण नंतर ते पृथू महाराजांसाठी एकदम स्पर्श करतात आणि पृथू महाराजांकडे अनिमिष म्हणजे इतकं त्यांना कौतुक वाटत असतं आपल्या भक्ताचं. जसं तुम्ही आता नरसिंह महाअवतार नरसिंह पिक्चर पाहिला असेल, किती सुंदर आहे. प्रल्हाद महाराज किती सुंदर दाखवलंय, नरसिंह भगवंतांचं त्यांच्याशी आदान प्रदान पण किती सुंदर आहे. तर कारण भगवंत एक व्यक्ती आहेत आणि आपल्या भक्ताशी म्हणजे भक्तांचे गुण आहेत की इतके सुंदर गुण आहेत आणि भगवंत त्यामुळं त्यांच्याकडे आसक्त होऊन जातात आणि भगवंत त्या ठिकाणी किती वेळ पृथू महाराजांकडे बघत असतात. असं वर्णन आहे सुंदर या ठिकाणी. तर ठीक आहे, आपण त्याच्यावर चर्चा करत नाहीये. तर पुढं आपण आजचा जो विषय आहे त्याच्यावर चर्चा करू. तर या ठिकाणी शहाणा होतो. तर खरा कुठला बुद्धिमान आहे? कुठला? अरे वा, खरंच इचलकरंजी बघतो खरं बुद्धिमान आहे. तुम्ही याकडे कधी म्हणलं ते म्हणले अनुभवाने शहाणा होणार. ते ऍक्च्युली ऐकून शहाणा होणारा खरा बुद्धिमान आहे ना. तर हे शास्त्र जे आहे आपल्याला, शास्त्र आपल्या माते समान आहे. तर आपल्याला ह्या ज्ञानाने प्रबुद्ध करत आहे, आपल्याला गंभीर करत आहे. किती साधी गोष्ट आहे. आज आपण आपले पूर्वीचे फोटो पाहिले, बालपण, तरुणपण, आणि नंतर हे केस सगळे गळून जाणार, वृद्ध येणार, जे गीतेमध्ये चित्र दाखवतं हे येणार आहे आपल्याला. परंतु मायेच्या प्रभावामध्ये आपल्याला समजत नाही आणि किती हाल होणार, काय होणार याची गॅरंटी नाही. म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवाने आपण समजू शकतो. कारण त्या स्थितीमध्ये आपण जाऊ तेव्हा आपण भक्ती करण्यासाठी माहीत नाही लायक असू की नाही. सीता मातेसारखी एखादी असेल या वयामध्ये इतकी गंभीरतेने भक्ती आणि सेवा करत होती पंढरपूरला, आपली काय स्थिती होईल माहीत नाही. तर म्हणून आपण काय ऐकून शहाणं झालं पाहिजे, बघून शहाणं झालं पाहिजे की आपले पण असे दिवस येतील. तर नरकाचं वर्णन या ठिकाणी ते सांगत होते. तर आपण आजच्या श्लोकावर जरा येऊया. तर या ठिकाणी पृथू महाराज सांगतायत की भगवंतांच्या लीला श्रवण करण्यासाठी लक्षावधी कानांची ते इच्छा करतायत. 1 आणि 2, 4 कान नाही. मी येताना बसमध्ये विचार करत होतो सहज की 2 कानाने ऐकायचं आणि लक्षावधी कानाने ऐकायचं म्हणजे काय. मग सहज असा विचार चिंतन जर करत होतो. मग भगवंत पण हृदयातून काय प्रेरणा देतात किंवा सुचवतात. आता ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत है ना. पण तुम्ही त्या एक लीला आहे भगवंतांची की ब्रह्मदेव भगवंतांना भेटायला जातात आणि सगळ्यांना माहीत असेल, ऐकले असेल की भगवंत विचारतात द्वारपालाला कोणते ब्रह्मा आहेत. ते 4 मुखी ब्रह्मा. मग ब्रह्मदेव द्वारपाल विचारतात कोणते ब्रह्मा आले म्हणून सांगा. तर म्हणे चतुर्मुखी ब्रह्मा आले म्हणून सांगा. ब्रह्मदेवाला शंका की अरे मी एवढं, जसं मोदी जर आले भारताचे पंतप्रधान, अजून कोण मोदी आहे का असं जर विचारलं तर
तसं अजून कोण ब्रह्मा आहेत काय? भगवंतांना ब्रह्मदेव विचारतात आणि त्यावेळेला भगवंत टाळी वाजवतात आणि एक 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 ब्रह्मदेव यायला लागतात. तर त्याच्यामध्ये वर्णन आहे 1,00,000 डोक्याचे, त्याच्यापेक्षा पण मोठे आकडे आहेत, पण आपण 1,00,000 समजू. 1,00,000 डोक्याचे ब्रह्मदेव, 1,00,000 दिशा आहेत. तर जेवढं ब्रह्मांड मोठं आहे त्या ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करण्यासाठी तेवढे मस्तक भगवंतांनी त्यांना प्रदान केलेले आहेत. तसे आपले जे चतुर्मुखी ब्रह्मा आहे, तर हे संपूर्ण दिशेचं जे चारी दिशा ज्या आहेत, आपल्याला 4 मुख्य दिशा आहेत ब्रह्मांडाला, त्या 4 दिशेचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना 4 मुख आहे. तसे भगवंत या ठिकाणी पृथ्वी महाराज लक्षावरी कान मागतायत, कारण आपण आता ऐकलं की भगवंत अनंत आहे, त्यांची कथा अनंत आहे आणि अमर्याद काळापासून, अनादी काळापासून त्यांचा महिमा वर्णन करायचं चाललंय. जसं अनंत शेष अनंत काळापासून अनंत मुखाने भगवंतांचा महिमा वर्णन करत आहेत. अनंत शेष थकलेत, पण भगवंताचा महिमा संपत नाही. तर पृथ्वी महाराज सांगतायत की मला तो महिमा ऐकायची इच्छा आहे, तुमच्या त्या गुणांचं, अनंत गुणांचं वर्णन मला ऐकायची इच्छा आहे. हे 2 कान जे आहेत हे पुरेसे नाहीयेत, म्हणून मला काय करा, 10,00,000 कान द्या. आणि मी त्या 10,00,000 कानाने काय करेल, तुमच्या शुद्ध भक्तांच्या मुखातून जे दिव्य तुमचं वर्णन आहे ते मी काय करेल, श्रवण करेल. तर असंच आपले आचार्य आहेत, हे तिथं उल्लेख केलेला आहे. रूप गोस्वामी सुद्धा खूप सुंदर लिहिला आहे. चैतन्य रूप गोस्वामी एका याच्यावर भुर्जपत्रावर ते लिहितात, मी जेव्हा कृष्ण म्हणतो असा जेव्हा म्हणतो, तर मला इतका अवर्णनीय आनंद होतो की भगवंताने मला 2च कान का दिले, या विधात्याने 2च कान का दिले, लक्षावधी कान का नाही दिले. आणि जेव्हा ते कानातून तो ध्वनी माझ्या हृदयात प्रवेश करतो, तेव्हा मला असं वाटतं मला लाखो जिव्हा का नाही. आणि ते नाम जेव्हा माझ्या हृदयात प्रवेश करतो, हृदयावर तो नृत्य करायला लागतं आणि मला इतका अवर्णनीय आनंद होतो की तेव्हा मला प्रकर्षानं जाणवायला लागतं की भगवंताने मला लाखो कान आणि लाखो जिव्हा द्यायला पाहिजे. तर आज आदरणीय सहस्रनाम प्रभूजी आमच्या मिरजला आले होते, तर ते हरिनाम चिंतामणीतलं वाचून दाखवत होते. आम्ही सकाळी जरा 8-10 श्लोक वाचले त्यांनी, हरिदास ठाकूरांचं महिमा वगैरे वर्णन भक्तिविनोद ठाकूर सुद्धा सांगत होते. तर ऍक्च्युली तर भगवंताचं नाम तितकं शुद्ध आहे आणि तितका आनंद, अवर्णनीय आनंद आहे त्याच्यामध्ये. फक्त काय की आपल्याला जसं खडी साखर आहे, आपण खाल्ली तर गोड लागेल, पण जर आपल्याला कावीळ झाली तर आपल्याला कडू लागेल. तसं आपल्याला काय झालेलं आहे, ह्या भवरोगाने पिडलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ते नाम जे आहे ते घेताना 16 माळा माळेकडेच लक्ष असतं की कधी शेवटचा मणी येतोय आणि किती माळा झाल्या, सारख्या माळांकडे आपण लक्ष देतोय. का? कारण आपल्याला स्वाद नाहीये. परंतु जसं जसं आपण ते हरिनाम घेत राहू तसं तसं आपण शुद्ध होत राहू, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. मला फक्त आपल्याला एक सांगायचं या ठिकाणी की रूप गोस्वामी या ठिकाणी सांगतायत का, कारण त्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे. म्हणून तर रघुनाथदास गोस्वामींची किती सुंदर लीला आहे. राधाकुंडच्या तिथं बसलेले असतात, सकाळी पहाटे 4 वाजता जप करत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 नामस्मरण करता 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 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1 घामाच्या धारा व्हायला लागतात. उन्हाळ्याचे दिवस असतात आणि कोण येतं, राधाराणी येते आणि आपला पदर धरते त्यांच्या डोक्यावर.
आणि ते तिकडून कोण बघतं? सनातन गोस्वामी बघतात. आणि मग राधाराणी हसती सनातन गोस्वामीकडे बघून आणि अंतर्धान होते. मग हे उठवतात, बाबा उठ. नंतर झाडाखाली जाऊन बस. मग झालं. परत 1-2 दिवसांनी पहाटे जपाला सुरू करतात. इतके रमून जातात की त्या ठिकाणी 2 वाघ येतात पाणी प्यायला. राधाकुंड पहिले जंगल असतंय, आता आहे तसं नाही. पहिले जंगल, फक्त तिथं कुंड असते. ते वाघ पाणी प्यायला येतात. आणि त्या ठिकाणी आता वाघ आल्यानंतर, आणि हे मासे रमून गेलेले नामामध्ये, त्यांना जाणीव नाही. मग त्या ठिकाणी कोण प्रगट होतंय? कृष्ण प्रगट होतात. आणि कृष्ण हातात काठी घेऊन त्या वाघांना हाकून देतात. आणि हे कोण बघतंय? सनातन गोस्वामी बघतायत. सनातन गोस्वामी, आणि मग ते वाघ निघून जातात. कृष्ण पण अंतर्धान होतात, पुन्हा जागे करतात. अरे बाबा उठ, काय चाललंय? तू महामंत्राचा अर्थ काय? म्हणे हे राधा राणी, हे कृष्ण, मला तुमच्या सेवेत लावा. नाही, तुम्ही माझ्या सेवेत लागा, असं असेल बहुतेक. म्हणे काय चुकलंय का माझं काही? तर म्हणतात, अरे परवा दिवशी तू राधा राणीला सेवेत लावलं, आज तू भगवान कृष्णांना लावलं. ते हातात काठी घेऊन तुझ्या जवळ बसलेले की वाघ इकडे येतात का काय? हा म्हणे मग त्यांना जाणीव होती. यांना जाणीवच नाही. राधाराणी आली, ते वाघ आले, कृष्ण हाकून दिले. इतके नामामध्ये रमून गेलेले. तर काय नामाचा स्वाद प्राप्त झालेला आहे. आपल्याला नाही होणार का नामाचा स्वाद प्राप्त? आपल्याला सुद्धा होणार आहे, गॅरंटी आहे. फक्त काय, आपल्याला अपराधरहित जप केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, अपराधरहित जप केला पाहिजे. आणि त्यासाठी भगवंतांकडे भीक मागितली पाहिजे की मला तशी बुद्धी द्या, अपराध न करण्याची. सगळे जे आहेत वैष्णव, आज प्रभूजी सांगत होते की एकदा जरी कोणी कृष्ण म्हणलं तरी तो वैष्णव आहे, शरीर महाप्रभू सांगतात. तर मग हे कुणाच्या प्रती मला अपराध होऊ नये, प्रत्येकाच्या हृदयात मला आत्म्याचं आणि परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि मी त्याला वैष्णव म्हणून बघावं. पापाचा द्वेष केला पाहिजे, पाप्याचा नाही. आपण पाप्याचा द्वेष करतोय. तर हे सगळं जे आहे, तर हे असं जेव्हा आपल्याकडून होणार नाही, तेव्हा आपल्याला पण त्याचा स्वाद मिळायला लागेल. आपला जसा भवरोग जो आहे तो कमी व्हायला लागेल, तर नाम मिळेल. मला आठवतंय, मी जेव्हा निगडीला इस्कॉनला जॉईन झालो, तर एक माळ पण जप करत नव्हतो. आणि हरे कृष्ण महामंत्र हात वर करायसाठी एका भक्ताने, मी हात वर, मला लाज वाटायची हात वर करायला, मी असाच झटका दिला हाताला त्याच्या, की त्यांनी परत बघितलं, अरे हे माणसं पॉवरफुल इगो दिसतोय. परत कधी हात लावला नाही मला. पण आज आम्ही सगळं मिरज पालथं घातलंय, सगळं मुस्लिम वस्ती वगैरे नगर संकीर्तन काढून, आणि एकादशीला पण एक्स्ट्रा जप वगैरे. तर काय, तर हे मी मुद्दाम सांगतो का, तर ही प्रगतीपथावर आपण चाललेलो आहोत. पण जितकं आपण नामाचा आश्रय घेऊ, गुरूंच्या चरणाचा आश्रय घेऊ, गुरूंच्या चरणाचा आश्रय घेणं हे खूप महत्वाचं आहे. आज ती चर्चा चालू होती की गुरूंच्या चरणाचा आश्रय घेणं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागणं, शरणागत भावनेमध्ये वागणं. पण गुरूंच्या ज्या आज्ञा आहेत, तर ऍक्च्युली आज आम्ही प्रभूजींबरोबर बोलत होतो की आज गुरूंना सुद्धा शिष्याला रागवायला भीती वाटते. गेला तर भक्तीतून दूर, ऐक नाही, या बाबाजीला जाऊन मिळाला तर, कुठल्या बाबाजीला जाऊन मिळाला तर बस डोक्याला हात लावायचा आहे. आता येईल पुढं ते थोडं आपल्या याच्यामध्ये, काय थोडंसं काही झालं तर भक्त चाललेत, म्हणजे काय विचार करत नाही आपलं नुकसान किती आहे काय वगैरे, आहे का नाही. तर त्याच्यामुळे गुरु सुद्धा शिष्याला जमत असं, या जन्मात नाही 10 जन्मात, पण जाऊ दे बाबा, दूर तरी जाऊ नको, राहा, भक्तीमध्ये टिकून राहा, पण हळूहळू हळूहळू. आणि मग जसे ब्रजकुमार प्रभू असतील किंवा असे असतील सहस्रनाम प्रभूजींसारखे जे एकदम पट्ट शिष्य आहेत, मग त्यांना मात्र जरा थोड्या अशा सेवा लावतात की ते पण त्यांना माहिती हे टिकणार आहेत. आमच्यासारखे असतील तर लगेच म्हणतील, अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जातो इस्कॉन, आहे का नाही. हे तर या ठिकाणी म्हणून आपल्याला ही हरिनामाची
स्वाद जो आहे तो आपल्याला गुरूंचा आश्रय घेणं महत्वाचं. ऍक्च्युली हे प्रवचन तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. तर मी प्रार्थना करताना पहिलं माझ्या हृदयाचं शुद्ध होऊ दे, हे जे आहे हे स्वतःसाठी मेसेज आहे आणि तुम्हाला पण लाभ होऊ दे त्याचा. तर या ठिकाणी हे जे सांगत होते मी जस्ट काही पॉइंट्स काढले की शुद्ध भक्त आणि अशुद्ध भक्त यांच्या वाणीतला फरक या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत आणि सनातन गोस्वामींचा पण रेफरन्स देतात प्रभुपाद तात्पर्यामध्ये की अशा भक्तांच्या मुखातून आपण श्रवण नाही केलं पाहिजे. आणि आज तर काय झालंय, हे युट्यूबला इतके रसाळ प्रवचन आहेत, बाप रे. थोडं ऐकलं ना की लगेच ते पुढं पुढे यायलाच लागतंय. याची कथा त्याची कथा, मग आपल्याला वाटतं थोडं ऐकूया आणि ऐकायला लागलं की आपण वाहवायला लागतो त्याच्यामध्ये. या ठिकाणी शुद्ध भक्त आणि अशुद्ध म्हणता नाही येणार, पण असे भक्त की जे शुद्ध नाही आहेत तर त्यांच्या मधला फरक मी जस्ट काही पॉइंट्स काढले. तर शुद्ध भक्ताची कथा आहे ही रसमय नसेल, आणि ह्यांचे जे आहेत हे अशुद्ध जे आहेत त्यांची कथा कदाचित रसमय असेल. रसमय शब्द समजून घ्या, प्रभुपादांची कथा रसमय नसेल परंतु ती कथा हृदय शुद्ध करणारी होती. हा फरक आहे. रसमय म्हणजे काय आहे की डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, त्या वक्त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि श्रोत्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, आणि परत बाहेर गेले की तो म्हणतोय चला वडापाव खाऊया, काहीतरी खाऊया, नंतर तंबाखू काढतो, मारतोय. म्हणजे ते प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये. आणि आजच मी आमच्या गुरु महाराज प्रवचन ऐकत होतो ते अश्रूमधूनच वाहून जात आहे सगळंच. तर ऍक्च्युली म्हणजे हा फरक आहे की शुद्ध भक्तांची रसमय नसेल आणि यांची रसमय असेल. दुसरं फरक सांगितला आहे की शुद्ध भक्तांची कथा जी आहे ती हृदयावर परिणाम करणारी असते आणि यांची कथा काय आहे, आध्यात्मिक मनोरंजन असते. तुम्ही बघा हे क्लिअर आहे. म्हणजे हे जस्ट मी पॉइंट्स काढले याच्यातून हा फरक. नंतर तिसरं सांगितलंय अनर्थांचे शुद्धीकरण. या शुद्ध भक्तांची कथा जी आहे आपल्या अनर्थांचं शुद्धीकरण करणारी आहे. हे सगळं एक एक गोष्टीवर आपण कित्येक वेळ बोलू शकतो, पण आता वेळ नाही आपल्याला तेवढा. किती वाजेपर्यंत होती का? 7:15 पावणे आठ ठीक, 7:30 सव्वा टाइम झालाय का? अरे बाप, 15 मिनिटांमध्ये. ठीक आहे, ओके. तर अनर्थांचे शुद्धीकरण करणारे आहे आणि यांची कथा जी आहे ती अनर्थ वृद्धिंगत करणारी आहे. कोणाची आहे ना, अशा अशुद्ध भक्तांची कथा जी आहे ती अनर्थ वृद्धिंगत करणारी आहे. बघा ना, शिष्य पण वावले जातात त्या गुरूंबरोबर. तसं एक तुम्हाला सांगतोय, म्हणजे गुरु नानक देव हे चालले होते रस्त्याने, त्यांचे शिष्य पण त्यांच्याबरोबर चालले होते आणि एक अजगर, मेलेला अजगर तिथं पडलेला होता आणि त्याला हजारो मुंग्या लागलेल्या होत्या. तर त्या शिष्याने विचारलं की गुरु नानक देवांना की हा अजगर मागच्या जन्मात कोण आहे आणि हे मुंग्या कोण आहेत मागच्या जन्मात? तर नानकदेव म्हणाले की हा त्यांचा गुरु आहे मागच्या जन्मातला आणि मुंग्या लागलेले सगळे त्याचे शिष्य आहेत. तर काय केलंय, गुरूंनी शिष्यांना भ्रमित केलं. तर तुम्ही आता बघितलं असेल ते याच्यामध्ये भक्तिविनोद ठाकूरांची जी सिरियल होती भक्तीचारू महाराजांनी काढलेली, भिषक सेन. तर थोडे नाणे काढले, थोडे सोनं काढलं हवेतून किंवा अग्नीवर चालायला लागला, भगवान अमुक भगवान तमुक भगवान, फाल्गू भगवान की जय, फाल्गू भगवान की जय सगळे, आणि त्याला सुख मिळायला लागतं. आणि तो खरं सत्य जे आहे तो शिष्यांना सांगायचं धाडस त्याचं होत नाही. आणि त्याला परंतु प्रभुपादांसारखे जे गुरु आहेत, प्रभुपादांना एकदा एकच संन्यासी फक्त प्रवचनात मानला की प्रभुपाद म्हणजे गुरु भगवंत आहेत, तो प्रभुपादांना विश्वास नाही बसला. अरे आपण भगवंतांचे दासांचे दास आहोत असं सांगायचा प्रयत्न करतो मी सगळ्यांना, आणि या ठिकाणी हा मला भगवंत करून टाकलं. प्रभुपादांनी शेजारी शिष्याला बघितलं, हे असं म्हटलंय बरोबर आहे का? तर तो म्हणाला हा प्रभुपाद असंच म्हणाला. प्रभुपाद मला इस्कॉन मधून काढून टाका त्यांना. किती कठोर ऍक्शन घेतली प्रभुपादांनी. मग सगळेजण प्रभुपाद चूक झाली, प्रथम चूक झाली, असू दे. तर प्रभुपादांनी या
ऍक्शनद्वारे आणि आपल्या भूमिकेद्वारे दाखवलं की मी किती कठोर आहे या तत्वाबाबतीत. प्रभुपाद ऍक्च्युली तसं बघितलं तर शक्तिवेश अवतारच होते, पण प्रभुपादांनी कधी असं केलं नाही. तर हा फरक आहे शुद्ध भक्त आणि अशुद्ध भक्त. तर अनर्थांचं वृद्धिंगत होतात. नंतर लक्ष्मी घेऊन कथा नाही, व्यवसाय नाही शुद्ध भक्त. आणि हे आधी बिदागी असते. किती बिदागी, गाड्या, मोठे बंगले, कुठं काय. म्हणजे माझं किराणा दुकान आहे, माझं कापडाचं दुकान आहे, माझं भागवताचं दुकान आहे का नाही. हा फरक आहे. दुसरं काय सांगितलंय, उद्देश शुद्ध भक्ताचा कथेद्वारे त्यांचा उद्देश निश्चित आहे आणि गंतव्य पण निश्चित आहे. आणि यांचं काय आहे, गंतव्यापासून भ्रमित होऊन भरकटले जातो. शिष्य म्हणजे श्रोते, ते गंतव्यापासून दूर जातात आणि भरकटले जातात. आणि शुद्ध भक्त जो आहे तो आपल्याकडे सत्याकडे नेतो. आणि हे जे आहेत, मी मगाशी उदाहरण दिलं गुरु नानक देवांचं. तर इथं मुद्दा मांडलाय मी, भक्त ज्यांच्याकडे क्षणिक आकर्षण होतंय, क्षणिक आकर्षणापोटी त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि चालत जातात आणि त्यांना माग फिरणं अशक्य होऊन जातं किंवा माग फिरताच येत नाही. तुम्हाला मी आता सत्य घटना सांगतो, थोडा वेळ घेतो, 15-20 मिनिटं. माझी चूक नाही आहे. या गाड्या ट्रॅफिक काहीतरी जयसिंगपूरहून काहीतरी बसचा प्रॉब्लेम होता, मला माहित नाही. मी लवकरच बसलो 5 वाजता. तर मी नाव नाही सांगणार वृंदावनच्या बाबाजींचं, पण असं वाटायचं नामावर तर आहे, ऐका, नामावर तर आहे, ऐका. आणि ऐकायचो, छान वाटायचं. आपले भक्तीतल्या प्रगतीसाठी काय प्रॉब्लेम आहे ऐकायला, ऐकायचो. हळूहळू काय झालं, जरा थोडा ऍडिक्ट व्हायला लागलो ऐकायला. आणि त्या प्रवचनामध्ये असे काही डायलॉग मायावादी असायचे, पण मी दुर्लक्ष करायचो, त्याकडे दुर्लक्ष करायचं. आपल्याला बाकी चांगलं मिळतंय ना, मग ते करा, दुर्लक्ष करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण एक दिवस कॉम्प्लीट मायावादी लेक्चर, आणि ते लेक्चर मी मग काही ब्रह्मचार्यांना पाठवलं बरं का प्रभूजी, धारवाडला, निगडीला, पुण्याला वगैरे. म्हणलं प्रभूजी जरा थोडं तुम्ही बघा बरं, मला कम्प्लीट मायावादी वाटतंय. त्यांनी रिप्लाय दिला, आला, म्हणले प्रभूजी कम्प्लीट मायावादी लेक्चर आहे. म्हणजे हळूहळू त्याच्यात की आपण तोच आहोत आणि आपण हळूहळू साक्षात्कार आपल्याला तो होऊ शकतो, असं त्या पद्धतीचं ते लेक्चर होतं. आणि मग मात्र मी हादरलो, बाप रे. आणि गुरु महाराजांची कृपा, प्रभुपादांची कृपा, त्या दिवसापासून 1 मिनिट पण मी त्यांचं लेक्चर ऐकलं नाही. तर मला सांगायचा मुद्दाम या कथेतून का, तर आपण हे रिस्क नाही घेतली पाहिजे. आपण भ्रमित होतो या ठिकाणी. जे प्रभुपाद पण सांगतायत की आपलं गंतव्य स्थान जे आहे ना, तेच चुकून जातं. जसं मिरजला माझ्याकडे गेस्ट आले होते, तुम्हाला माहित असेल की 2ही ट्रेन आहेत एका टायमाला येतात 10:30ला. एक गोवा एक्सप्रेस गोव्याला जाणारी आणि एक दिल्लीला जाणारी. तर माझ्याकडे गेस्ट आले होते, त्यांना एक सोडायला एक जण गेला. त्यांनी काय केलं, त्यांना नगरला जायचं होतं, अहिल्यानगर, पण या पठ्ठ्याने बसून दिलं कुठं, गोव्याला जाणाऱ्या गाडीत. आणि याला काय बिचारांना माहित नव्हतं, ते बोळा खेड्यातून आलेलं होते, ते त्यांना काय माहित नाही. ते म्हणे नगर, अहिल्यानगर आलं की विचार आणि उतरा, सकाळी 7ला येते गाडी म्हणे तिथं. मग ते म्हणलं 7ला, मी 6:30लाच विचारून कोणाला तरी. आणि पाहायला लागलेले सगळे समुद्र दिसायला लागला, हे नारळाचे झाडं दिसायला लागले. आणि TC साहेब आले परत. तर TCने हे झाला, म्हणलं अहो तुम्ही इकडं आलाय म्हणलं. ते म्हणलं ते आलाय पण दंड. अरे बापरे, दंड, परत दंड पण. तर ते गोव्याला उतरले सकाळी. तर सांगायचं काय, रस्ता जो आहे, म्हणजे आपण योग्य साधन पकडलं नाही, योग्य गुरु मिळाला नाही, तर आपण कम्प्लीट आपलं गंतव्य स्थान चुकतं. आता या ठिकाणी काय होणार की आपलं अशा बाबाजींच्या माग सगळीकडे आता प्रभाव व्हायला लागलेला आहे. आणि आपण त्या, आणि ऍक्च्युली तुम्ही बघा, आता ज्यांनी तुषार प्रतीक वाचला असेल तर जे कृष्णमूर्तींचं परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी उल्लेख केलेला आहे, तर त्यांची वाणी पण अशी गारुड करणारी होती.
हा, आता सुद्धा ते काही बाबाजी ते गारुळ करतात, म्हणजे वाणी असं प्रभाव पडते माणसावर, परंतु आपण मूळ सत्यापासून दूर जातो. तर जे कृष्णमूर्तींचं असंच होतं, आणि लोक त्यांच्या प्रभावाखाली यायचे, पण सत्य जे आहे ते सत्यापासून दूर जायचे. म्हणून मी मुद्दाम उदाहरण दिलं की आपण निघालोय तिकडे जायला, अहिल्यानगरला, पण पोहोचलो कुठं? गोव्याला. तसं आपण ह्या बाबाजींच्या मागे लागू. क्षमा करा, भगवंतांची पहिली क्षमा मागितली, कारण विषय तसा होता. तर आपण जाणार आहोत, आपल्याला जायचंय भगवत धामामध्ये, गोलक धामामध्ये, पण आपण पोहोचू ब्रह्मज्योतीमध्ये, आहे का नाही? आणि ब्रह्मज्योतीमध्ये सांगितलंय वर्णन, हजारो लाखो वर्ष तो जीवात्मा तसंच राहतो. हा, आणि मग पुन्हा या भौतिक जगात येतो. किती मोठं नुकसान आहे, विचार करा. म्हणून आपल्याला प्रभुपादांनी वाचवलंय. तर प्रभुपादांचं आपण, आणि विचार करा, जी राधाराणी आहे साक्षात, ती राधाराणी आपल्याला गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन तो मंत्र घेऊन आलेले आहे, ते सांगतायत चैतन्य महाप्रभू, आणि त्यांना सोडून दिलंय आणि आपण भरकटतोय. आहे का नाही? सत्य आहे का नाही? या ठिकाणी म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे, आणि आपण परंपरेतील जे संत आपली परंपरा आहे त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि इथं मी सांगितलंय मूळ उद्देशापासून भरकटले जाऊ वगैरे. आणि पृथू महाराज लक्षावधी कान मागतायत शुद्ध भक्ताद्वारे वाणीचं. तर याच्यावर थोडंसं मी एक 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो. की शुद्ध भक्तांची जी वाणी आहे ती कसं आपल्याला दिव्य मार्गदर्शन करते आणि आपल्या हृदयातील अज्ञान कसं दूर करते. जस्ट मी आता इथं काही 2-3 पॉईंट्स लिहिले होते. एक राधा गोविंद महाराजांचं एक उदाहरण लिहिलं होतं, आणि सुदाम्याचं एक हे केलं होतं की सुदामा म्हणजे आपले भगवंताचे मित्र सुदामा. तर मला असा प्रश्न पडायचा की ते सुदामा गरीब कसे राहिले? भगवंताचे मित्र आहेत, आहे ना, गरीब कसे? आणि आता आपण कोणाला विचारलं काय कारण आहे बरं सुदामाचं? माताजी तुम्ही नका सांगू, बाकीचे कोण माताजी? सुदामा एवढे गरीब का होते? कोणाला माहित आहे? हा, ते हरभरे हरभरे खाल्ले भगवंतांचे, असं आपण ऐकलं होतं. मी म्हणलं भगवत एवढे कसे, एवढे महान करुणा सिंधू भगवंत आहेत, एवढे कसे कंजूस आणि एवढे कसं कोता हृदय त्यांचं की हे थोडे हरभरे खाल्ले तर त्याला कायमस्वरूपी गरीब केलं? मला पटत नव्हतं हे उत्तर, काय बरोबर वाटत नाही, पण उत्तर पण मिळत नव्हतं. जेव्हा मी हे भागवत वाचायला लागलो आणि सुदाम देवांची कथा आली, तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की 2 प्रकारचे भक्त असतात. एक भक्त जो आहे त्याला ऐश्वर्याचा चिटकारा असतो, आणि मग त्यामध्ये प्रभुपाद सुदाम देवांचं उदाहरण देतात, आणि अजून एका जणांचं जड भरत वगैरे कोणाचं उदाहरण देतात. आणि काही जण असं आहे की ऐश्वर्य असतं त्यांच्याकडं, पण ते ऐश्वर्य ते सेवेत लावतात. मग ते पांडव, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज वगैरे असं उदाहरण देतात. तर सुदाम देवांना भगवंतांना ऐश्वर्य द्यायची इच्छा होती, पण जीवाच्या अल्प स्वातंत्र्यामध्ये भगवंत कधी हस्तक्षेप करत नाही. त्यामुळं सुदाम देवांची इच्छा नव्हती म्हणून भगवंत देऊ शकत नव्हते. पण जेव्हा पत्नीच्या इच्छेखातर सुदाम देव गेले, त्यावेळेला भगवंत म्हणले आता थोडीशी इच्छा याच्या हृदयात निर्माण झालेली, आता आपला उद्देश साध्य करायचा, आणि मग भगवंताने ऐश्वर्य दिलं. तर हे प्रभुपादांचं शुद्ध भक्ताचं तात्पर्यामध्ये, म्हणून तात्पर्य महत्वाचे आहे, कारण हे अनुवादामध्ये नाहीये, तात्पर्यामध्ये आहे प्रभुपादांच्या. तर हे समजलं पाहिजे. हरभरे खाल्ले म्हणून ते दारिद्र्य पण नाही आलंय त्यांना. त्या भगवंत बघा, त्या भक्ताचा भाव भगवंत सुद्धा बदलू शकत नाही. आणि दुसरं उदाहरण जे एक दिलं मी इथं या ठिकाणी, राधा गोविंद महाराज. राधा गोविंद महाराज एका विमानतळावर गेले सौदी कंट्रीमध्ये, आणि त्या ठिकाणी विमानाला वेळ होता. तर तिथल्या ऑफिसरनी बघितले भगव्या कपड्यात आलेले म्हणून त्यांना बोलवलं, आणि महाराजांना विचारलं की म्हणे म्हणजे मूर्ती पूजा करत नाहीत मुस्लिम जे आहेत, तर ते म्हणाले तो मूर्ती कैसा हो सकता है, हाँ मूर्ती पूजा नहीं करना चाहिए वगैरे असं म्हणाले. तर राधा गोविंद महाराजांनी त्यांना विचारलं की आप नमाज 5 टाइम पढ़ते हैं? बोले हाँ. तो
अल्लाह सुनते हैं ना, बोले सुनते मतलब उनको कान है ना, हाँ सुनते हैं मतलब कान है, तो कान है मतलब सुनते हैं, तो फिर वो प्रसाद खाते हैं क्या नहीं, उनको मुख होगा क्या नाही, कान आहे तो मुख भी होगा ना, असं आहे का कोणाला की तोंडच नाही फक्त कानच आहे, हा कोणी आहे का? तर म्हणले पाहायला लागला, त्याला अजून पण असा प्रश्नच कोणी विचारला नव्हता. म्हणले हाँ उनको मुख भी होगा, मग मुख होगा, नाक होगा, मग सुंदर शरीर असणार त्यांना, कारण कान आहेत, डोळे आहेत. बरं तुम्हाला बघतोय, डोळेच नाही आहेत का, तो फक्त कानही ऐकतोय का तुमचा प्रार्थना, डोळे पण असणार ना, हा डोळे पण आहे, नाक पण आहे, मग तोंड पण आहे, मग तोंड आहे तर मग खालचं धड नसणार आहे का, शरीर असणार आहे का नाही, म्हणजे हा असणार आहे, मग ती व्यक्ती असणार आहे का नाही. मग हे कशा सांगितलं, शास्त्रामध्ये सांगितलं. मग त्याच शास्त्राने सांगितलं की भगवंत विग्रहाच्या रूपात आहेत आणि ते विग्रहाचे आदान प्रदान करतात, मग ते स्वीकारायला पाहिजे की नाही, मला स्वीकारायला पाहिजे. मग तो पाहायला लागला, अरे आपण सगळं ऍक्सेप्ट केलं की, आणि त्यांनी दंडोर प्रणाम घातला महाराजांना. महाराजांकडे घड्याळ नव्हतं, महाराजांनी किती वाजले, माझं फ्लाईटची वेळ झाली, त्यांनी बघितलं महाराजांकडे घड्याळ नाही, स्वतःचं गोल्डन घड्याळ महाराजांना दिलं. हे लीजिए महाराज जी, मेरे तरफ से गिफ्ट आपको. ते ऍक्च्युली काय आहे मला सांगायचं याच्यातून की शुद्ध भक्त जे आहेत त्यांची जी शुद्धता आहे, आणि पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत पृथु महाराज की भगवंतांच्या चरण कमळावरचं जे काय शब्द वापरलाय त्यांनी, केशरकणांचा सुगंध, केशरकण, भगवंताच्या चरण कमळावर जे केशरकण आहेत ते केशरकण हे शुद्ध भक्त आहेत, आपल्या दिव्य वाणीने काय करतात, वाहून नेतात. आणि त्यामुळं काय होतंय की जे कोणी त्यांच्या मुखातून श्रवण करतं त्यांचं हृदय हळूहळू परिवर्तन व्हायला लागतं. आणि म्हणून प्रभुपाद रशियामध्ये 2 ते 3 दिवस राहिले, पण पूर्ण रशिया आज भक्त होत चाललेला आहे. 8 ते 10 लाख रशियामध्ये लोक आहेत, आहे का नाही, हा. आणि आज चायनामध्ये विचार करा ना, झुरळाचं लोणचं, पालीचं लोणचं, उंदराचं लोणचं वगैरे खाणारे, हा आहे का नाही. आज चायनामध्ये किती काही लाख लोक आहेत की जे पूर्णपणे कृष्ण प्रसाद ग्रहण करत आहेत, ऑनियन गार्लिक पण नाही. ही प्रभुपादांच्या वाणीची शक्ती आहे. त्यांच्या वाणीमध्ये गोडवा नाहीये. प्रभुपादांची वाणी बघितलं तुम्हाला, गोडवा रसमय वगैरे काय नाहीये, पण त्यांच्या वाणीमध्ये काय आहे, शुद्धता आहे. तर ती शुद्धता, म्हणून आपण या प्रभुपादांच्या आणि आपल्याला जे पूर्व आचार्य मिळाले त्यांच्या चरणाचा आश्रय कधीही सोडला नाही पाहिजे. आणि अशा शुद्ध भक्तांच्या चरणाचा आश्रय घेतला तर गॅरंटी, वॉरंटी नाही, काय आहे का नाही, गॅरंटी आहे की आपल्याला सुद्धा तो स्वाद मिळणार आहे, है ना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे धन्यवाद. कोणाचा काय प्रश्न वगैरे काय नाही तर वेळ नाही, ठीक आहे, ओके. सर्वप्रथम मी श्रीवास ठाकूर प्रभूंचे कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी मला अशा हंसामध्ये ही सुंदर कथा करायची संधी दिली. तर धन्यवाद. हरे कृष्णा.